राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. बीडमध्ये जे काही वातावरण सध्या सुरू आहे, ॲक्च्युली बीडमध्ये नाही, पूर्ण राज्यामध्ये हा असंतोष पसरलेला आहे. आणि ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येमुळं. हत्या तर झाली, आज 1 महिना कंप्लीट होऊन झाला. काल 1 महिना, 9 तारीख होती काल 1 महिना पूर्ण झाला. आज 10 तारीख आहे. आणि या केसमधला अजून एक आरोपी अजून मोकाट आहे. हे जनावरं कधी पोलिसांच्या दावणीला बांधलं जाते ते बघायचं आहे आपल्याला. परंतु मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, खरं तर देवेंद्र फडणवीस पहिल्या दिवसापासून सांगतात की मी कुठल्याही आरोपीला सोडणार नाही. पण माझं एकच विनवणी आणि मागणी आहे की तुम्ही सोडणार नाही तर ती नंतरची गोष्ट आहे. अगोदर तुम्ही पकडा तरी. तुम्ही अजून आरोपींना पकडलंच नाही. 1 महिना झाल्यानंतर अजून एक हत्या करणारा आरोपी फरार आहे. 1 महिना झाला तरी अजून तुम्हाला तो सापडत नाही. तुम्ही काय बोलता सोडणार नाही. आधी तुम्ही त्याला पकडा ना, मग सोडायचं का नाही ते नंतर बघा. अहो 1 महिना झाला, एखाद्या माणसाचा पेशन्स किती बघायचं त्याची पण एक सीमा असते, लिमिट असते. अजितदादा तिकडे बोलतात पुरावे असल्याशिवाय आम्ही राजीनामा घेणार नाही. दादा, मी तुमचा एक व्हिडिओ बनवते पूर्ण. आत्तापर्यंत राज्यामध्ये कुणाकुणावरती मंत्री, मुख्यमंत्री झालेल्या लोकांवरती आरोप झाले आणि त्यांनी तात्काळ राजीनामा दिला. फक्त आरोप झाले म्हणून, ते पुरावे मागत नव्हते किंवा पुरावे सिद्ध झाल्यानंतर राजीनामा घेणं हे संविधानानुसार तुम्ही घेणार. ह्याचा अर्थ तुमच्या अंगामध्ये, तुमच्या मनामध्ये नैतिकता ही पूर्णपणे संपलेली आणि तुम्ही नैतिकता शून्य असलेली माणसं आहेत, हाच अर्थ होऊ शकतो त्याचा. ह्याच्यावरती आपण सविस्तर एका व्हिडिओमध्ये बोलूच. आज विषय फार इंटरेस्टिंग आहे. वाल्मिक कराड जे या केसमध्ये मास्टरमाइंड म्हटलं जातात आणि खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सध्या आरोपी, 302च्या गुन्ह्यामध्ये देखील लवकरात लवकर त्यांचं नाव येऊ शकतं, कारण ते तशा सगळ्या लिंक जोडल्या जात आहेत. या वाल्मिक कराडांबद्दल तुम्हाला एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट सांगणार आहे. ती म्हणजे वाल्मिक कराड हे चप्पल घालत नाहीत. त्यांनी एक प्रण केलेलं आहे, त्यांचं एक शपथ घेतलेली आहे की मी तोपर्यंत चप्पल घालणार नाही जोपर्यंत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की त्यांनी शपथ कोणाची घेतलेली आणि का घेतलेली. फार इंटरेस्टिंग ही स्टोरी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, बीडमध्ये मुंडे परिवाराचं सगळ्यात जास्त वर्चस्व आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील, त्यांच्यानंतर धनंजय मुंडे, पंकजा मुंडे हे परिवार त्या ठिकाणी अजूनही आहेत, पण बीडमध्ये सगळ्यात जास्त गोपीनाथ मुंडेंचं वर्चस्व नाव चालतं. आता वाल्मिक कराड आणि आणखी एक व्यक्ती ते म्हणजे बबन गीते, हे दोघंजण अगदी खास मित्र होते. खास म्हणजे एकदम जीवाचे जीव मित्र. हे दोघं पण काम करत होते गोपीनाथ मुंडेंसाठी. गोपीनाथ मुंडेंची छोटी मोठी पडेल ती कामं हे लोक करायचे. त्याच्यानंतर ज्या वेळेला धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडेंचं क्रॉस झालं किंवा धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे साहेबांना सोडून गेले, त्याच्यानंतर बबन गीते गोपीनाथ मुंडे साहेबांसोबत राहिले आणि धनंजय मुंडे हे वेगळे झाले आणि वाल्मिक कराडे धनंजय मुंडेंसोबत राहिले. ह्याच्यानंतर ह्या दोघांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली. कोणाची? मुंडेंची नाही, वाल्मिक कराड आणि बबन गीतेंची. त्याच्यानंतर बबन गीतेंना पंकजा मुंडेसोबत काम केलं त्यांनी. पंकजा मुंडेंसोबत त्यांची काही कामं झाली नाहीत म्हणून ते पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या संपर्कात आले. परंतु धनंजय मुंडेंच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्यावरती असा ठपका ठेवला गेला की बबन गीते धनंजय मुंडेंच्या सोबत जरी असले तरी ते काम करतात दुसऱ्याचं आणि धनंजय मुंडेंना नुकसान करायच्या उद्देशाने ते धनंजय मुंडेसोबत काम करतात, असा आरोप करण्यात आला त्यांच्यावरती. आणि ह्यांची आधीपासूनच जी दुश्मनी होती हे वाल्मिक कराड आणि बबन गीतेंची, ही अजूनच वाढत गेली. त्याच्यानंतर आत्ता लोकसभेला वाल्मिक कराड यांचं काम केलं कोणी? ह्यांनी पंकजा मुंडेंचं काम केलं. तर बबन गीतेंनी काम केलं आपले ह्यांचे सगळ्यांचेच एक मित्र असणारे बजरंग बाप्पा सोनवणे. बबन गीतेंनी काम केलं त्यांचं. नंतर पंकजा मुंडेंचा पराभव झाला, बजरंग बाप्पा सोनवणेंचा विजय झाला. त्याच्यामुळं ह्या दोघांची दुश्मनी अजूनच वाढली. आणि त्याच्यानंतर वाल्मिक कराडांनी मित्रांमध्ये जाऊन एक शपथ घेतली की जोपर्यंत मी बबन गीतेला संपवणार नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही. आता ही गोष्ट पोचली बबन गीतेंपर्यंत. बबन गीतेंनी पण लगेच शपथ घेतली, जोपर्यंत मी वाल्मिक कराडला संपवणार नाही तोपर्यंत मी दाढी आणि मिशी करणार नाही आणि केस कापणार नाहीत. तर ह्या बीडच्या ज्या बादशाह आहेत, ह्या बादशांच्या रिवेंज म्हणजे बदलापूर एक कसा बीडमध्ये सुरू आहे हे आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल. आणि इतक्या गोष्टीसाठी वाल्मिक कराड आजही चप्पल घालत नाहीत, बिन चपलेचे असतात. आणि बबन गीते आजही त्यांनी दाढी केली नाही आणि केस कापली नाहीत. आता बीडचं दहशत कशा प्रकारचे आपण सगळं राज्यामध्ये बघतोय.
पण हे सगळे बघितल्यानंतर काय प्रतिक्रिया येत आहेत, गव्हर्नमेंटचं किती त्या ठिकाणी लक्ष आहे, हे तर आपल्याला सगळ्यांना काय वेगळं सांगायची गरज नाही आहे. पण ह्या दोघांच्या स्टोरीबद्दल तुमचं काय मत आहे आणि ह्या बदला घेण्याच्या जे काही स्टोरी आहेत म्हणजे रिवेंज, ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण या केसमध्ये कंटिन्यू व्हिडिओ बनवत राहतो आहे आणि कंटिन्यू तुम्हाला अपडेट द्यायचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे. जय शिवराय, जय मल्हार.